वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकामधील 17वा श्लोक आपण पाहतो आहोत। श्लोक पुढील प्रमाणे आहे, सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे मदालस हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। प्रभाते मनी राम चिंतित जावा हे पालुपद 10 श्लोकांच्या मधून आल्यामुळे त्या चिंतनाचे काही पैलू मी आपल्या समोर ठेवतो आहे। रामनामाचा किंवा भगवत नामाचा महिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आपल्याकडे सांगितले केलेची करावे पुनःपणा। एखादी गोष्ट जर आमच्या जीवनात उतरावी असं वाटत असलं तर ती वारंवार करावी लागते। म्हणून भगवंताचं चिंतन हे नेहमीसाठी करायचं आहे आणि भगवंत कोण आहेत हेही आम्हाला कळलं पाहिजे। म्हणजे ज्यावेळा समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून प्रथम जर काही बाहेर पडलं असेल तर ते हलाहल नावाचं विष बाहेर पडलं। आता हे विष कोणी घ्यावं असं म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, ते भगवान शंकरांनी प्राशन केलं। पण नंतर ज्या वेळेला त्यांच्या कंठामध्ये नीलकंठ हे नाव त्यामुळे प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या कंठामध्ये आग व्हायला लागली तर कोणत्या नामाने ती आग कमी झाली? शास्त्र सांगतं रामनामामुळे शांत झाली। म्हणजे आमच्या जीवनामध्ये काही संकट आली तर ती रामनामामुळे तरुण जातो, त्याच्यातून आम्ही बाहेर पडतो। दुसराही एक भाग आम्ही लक्षात ठेवला पाहिजे की जे भक्त आहेत, नामी आहेत, नामधारक आहेत, संकट येणार नाही तसं नाही। कारण पूर्वीचं जे काही आम्ही करून ठेवलंय त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। संचितात जे झालंय त्याच्यात काही बदल होणार नाही। संकट आमच्यावर निश्चित येतील, पण त्या संकटाची बाधा आम्हाला या कारणासाठी लागणार नाही की आम्ही नामधारी आहोत। म्हणजे जसं शंकरांनी विष प्राशन केलं पण विषाची बाधा त्यांना झाली नाही। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर संत मीराबाई यांना राजाने विष पाजलं पण त्याची बाधा मीराबाईंना झाली नाही। का नाही झाली? कारण ती नामधारक आहे। त्याचप्रमाणे प्रल्हादाला फेकून देण्यात आलं, संकट कमी झाले नाही, पण त्या संकटातला त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही। आणि एक गोष्ट आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की संकट येणार आहेत, त्याच्यातून तरुण जाण्याचा मार्गही भगवंत आम्हाला देणार आहे, पण आम्ही नामधारक असलं पाहिजे, हे त्याचं चिंतन केलं पाहिजे, हे मात्र निश्चित। आज जेवढ्या म्हणून आत्महत्या होत आहेत, मग त्या शेतकऱ्याच्या असो, कुठल्याही तरुणाच्या असो, तरुणीची असो, त्या आत्महत्येचं कारण त्यांच्यापर्यंत नाम महिमा गेला नाही आहे। आत्महत्या करणं हे पाप आहे आणि हे पाप आम्ही का करतो की आम्ही या अध्यात्म क्षेत्रात आलो नाही। म्हणून अध्यात्म क्षेत्रात आल्यानंतर मग आम्हाला लक्षात येईल की भगवंताचं वचनच आहे, अनन्यश्चिंतयन्तु ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। तुझा योग आणि क्षेम म्हणजे तुला पाहिजे त्याची प्राप्ती होणं आणि म्हणजे जे तुला मिळालं त्याचं रक्षण होणं, या दोन्ही गोष्टी मी पाहतो। असं जर आम्ही नामचिंतन केलं तर भगवंत आमचा आहे आणि आमच्यावर आलेली संकट तो स्वतः झेलतो। अर्जुनाची उदाहरणे देता येईल, पण आता मी उदाहरणांच्या संदर्भात जात नाही। मला विषयाच्या प्रतिपादनाकडे जायचंय, यातल्या एका चरणाचा विचार करायचा। सदा राम नामे वदा पूर्ण कामे
पण नाम आम्ही कसं घेतलं पाहिजे, तर संसारातली निरनिराळी कामं ज्या वेळेला आम्ही आवडीनं करतो आणि त्यावेळामध्ये त्याच्यामध्ये सगळं मन लावतो, ते संसारात लावणारं मन काढून घेऊन भगवंताकडे पूर्णपणे लावायचं, याला म्हणायचं पूर्ण काम. ध्यानी मनी स्वप्नी भगवंताचाच विचार, या पद्धतीने नामाचं चिंतन आम्ही केल्यानंतर नामधारकाला कुठल्याही प्रकारच्या संकटाला घाबरण्याची गरज नाही, हे आपल्याला लक्षात येईल. हे या पहिल्या चरणावरून सांगितलं. कदा बाधिजेना पद नित्य नेमा, मी कोण आहे काय नाही, एकदा जर मी नामधारक आहे आणि भगवंताचा दास आहे हा भाव घेतला, तर मी कलेक्टर आहे, मी डीएसपी आहे, मी फलाना आहे, मी मंत्री, या प्रकारचा भाव येऊन जो गर्व उत्पन्न होतो. आणि त्यामुळे मनुष्य असं म्हणतो की तुम्ही जी साधना करतात या साधनेत काय विशेष आहे, नाम घेतल्यामुळे काही होतं का, असं विचारणारा वर्ग आहे. कारण त्यांनी नाम घेतलेलंच नाही, नामाचं महत्व त्याला माहित नाही. आणि म्हणून हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नामाचं महत्व ज्या वेळेला त्यांना कळेल की मग या पद्धतीने आपण जे बोलतो आहोत ते चुकीचं आहे. तिसऱ्या चरणावर मला थोडं जास्त लक्ष द्यायचंय. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, या ठिकाणी 2 शब्द आलेत. जर आम्हाला भगवंताकडे जायचंय, भगवंताची प्राप्ती करायची, तर हे 2 जे विशेषण सांगितले ते पूर्णपणे त्यागले पाहिजेत. एक आहे मद आणि दुसरा आहे आलस्य. मद नाही, मद म्हणजे उन्मत्तपणा. माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे त्याचा मला गर्व असणं. लक्षात घ्या, स्वाभिमान नावाची गोष्ट वेगळी आहे, पण गर्व नावाची गोष्ट वेगळी आहे. हिंदीमध्ये गर्व हा शब्द स्वाभिमान या अर्थाने वापरला जातो. मला आता भाषेच्या खोलात जायचं नाही, पण जे स्वतःच्या जवळ मद घेऊन राहिले, उन्मत्त झाले, त्या सगळ्यांचा नाश झाला. माझी पूजा करा विष्णूची नाही म्हणणाऱ्या हिरण्यकश्यपूचं काय झालं? 14 चौकडीचं राज्य असलेला रावण, त्याला शक्तीचा मद, इंद्राला जिंकणारा पुत्र माझ्याजवळ आहे, अशा प्रकारचा भाव त्या इंद्राचा, त्या रावणाचं काय झालं? सांगायचं तात्पर्य, मदामुळे सर्वजण भगवंताला विसरून स्वतःलाच भगवंत मानायला लागतात, त्यावेळा त्यांचा पूर्णपणे नाश झाल्याशिवाय राहत नाही. सांगायचं तात्पर्य की मद हा भगवंताकडे जाण्यासाठी अडचण आहे आणि तो आम्ही त्यागला पाहिजे. दुसरा शब्द आहे आलस्य. आपल्याकडे एक हिंदी सुभाषित आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा, ये कब करेगा, अशा प्रकारचं ते सुभाषित आहे. त्याच्यावर एकाने व्यंग केलं, आज करे सो कल कर, कल करे सो परसू, इतनी ही क्या जल्दी है, जीना है बरसू. अशा प्रकाराने मनामध्ये भाव ठेवून अजून काही माझं वय अध्यात्माकडे येण्याचं झालं नाही असं म्हणून अध्यात्मापासून दूर राहणारे, किंवा मंत्र घेतलाय, नाम घेतलंय पण नामाचा जप याच्याविषयी आळस करणारे, लक्षात घेतलं पाहिजे, कुठलीही गोष्ट सातत्याने केली तर यश मिळतं. चरैवेती हे ऋग्वेदातील ऋचा आहे, ती सांगते तू जे एक काम करायचं ठरवलंयस त्या ठिकाणी थांबू नको. त्यासाठी आमच्याकडे गोष्ट सुद्धा सांगितली जाते, ससा आणि कासवाची. वेदांत समजण्यासाठी ह्या गोष्टी जरी त्या लहान मुलांच्या पुस्तकामध्ये असल्या तरी, सशाप्रमाणे 4 दिवसच फार मोठ्या प्रमाणावर काम केल्याने यश मिळत नाही. 8 दिवस काम केलं 10 दिवस गॅप केलं असं होत नाही. तर कासवाच्या गतीने सातत्याने ठरवलेली साधना न चुकता करणं, आणि न चुकता केल्यामुळे लक्षात घ्यायचं आणखीन, प्रभाते मनी राम चिंतित जावा, या संदर्भात जी गोष्ट आम्ही सकाळी उठल्या वैखरीने रामाचं नाव घेतो आणि रामाचं चिंतन करतो, ज्या गोष्टीचं चिंतन आपण सकाळी करत असतो ती दिवसभर पुरत असते. याचाच अर्थ दररोज केलं तर जीवनभर पुरत असते.
म्हणून प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, या पद्धतीने लक्षात घ्यायचं. आणि रामचंद्रांच्याकडे येणारे, भगवंताकडे येणारे हे जे दोन शत्रू आहेत, एक आहे आळस आणि दुसरा आहे मद, या दोन्हींचाही त्याग करायचा. या दोन्हींचा त्याग केला आणि प्रभाते म्हणी प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं, तर मग आम्ही नामधारक आणि नामामुळे होणारे सर्व फायदे, म्हणजे आखरी तर म्हणजे ईश्वरत्वाची प्राप्ती, ती सुद्धा आम्हाला या माध्यमातून होईल. एवढंच या श्लोकाच्या संदर्भात आपण लक्षात घेऊया. वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.